नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात पाहू शकता। बघा, जिल्हा परिषद पेसा भरती संदर्भात मोठी अपडेट असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, जिल्हा परिषदेच्या पेसा भरती संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, 17 संवर्गातील पेसा भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ववत करा, सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनांची या ठिकाणी मागणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण बातमी जर आपण या ठिकाणी पाहिली तर बघा, गडचिरोलीची बातमी आहे। 2023 मध्ये राबवण्यात आलेली 17 संवर्गातील पेसा भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ववत करावी व आदिवासी युवकांना न्याय द्यावा अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारी आदिवासी संघटनेच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन केल्यानंतर आमदार डॉक्टर होळी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केलेली आहे। निवेदनात म्हटले आहे की मागील वर्ष 2023ला पेसा भरतीसाठी 17 संवर्गांमधील विविध विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या। त्या जाहिरातींमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, नॉन पेसाची रिक्त पदे सुद्धा होती। काही विभागाच्या परीक्षा झाल्या तर काहींच्या परीक्षा होणे बाकी आहे। तलाठी आहे, वनरक्षक आहे, शिक्षक आहे व आरोग्य सेवक आहे। आता बघा, झडपीच्या आरोग्य सेवकच्या पद जे आहेत त्याचे देखील परीक्षा या ठिकाणी बाकी आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, पेसामध्ये एकूण 13 जिल्हे येत असतात, त्या 13 जिल्ह्यांच्या या ठिकाणी परीक्षा बाकी आहेत। या पदांची पेसा भरतीची सर्व प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। पण पेसा उमेदवारांची अंतिम निवड सूची जाहीर केली नाही व नियुक्ती आदेशही दिलेले नाहीत। मात्र पेसा उमेदवारांना वगळून नॉन पेसा उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत। हा अन्याय तात्काळ थांबवण्यात यावा व पेसा उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे अशी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आलेली आहे। आंदोलन करताना तसेच निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष स्वप्नील मडावी, आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष कुणाल कोवे, उमेश उईके, प्रवीण उसेडी, समीर उसेंडी, राहुल हलामी, संजय गेडाम, रोशन नैताम, प्रशांत कुमरे, गायत्री नरोटे, कृपाली दुर्वा, नूतन वड्डे, नूतन पुसाली, माया पेंदाम, रवीना आलाम, सावित्री उसेंडी, निकिता हलामी, शिल्पा बाबूराव, नंतर चेतना कन्नाक्के, मनीष हिरामन कोल्हे, शैलेश श्रीराम मडावी, पुणेश करंगशहा हलामी यांच्यासह बहुसंख्य युवक युवती उपस्थित होते। तर बघा, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार आमदार डॉक्टर होळी। तर बघा, पेसा क्षेत्रातील पदभरती रखडल्याची दखल आमदार डॉक्टर होळी यांनी घेतली असून राज्य विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात हा मुद्दा जो आहे तो उचलून धरण्याचे आश्वासन आमदार डॉक्टर होळी यांनी त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना दिलेले आहे। तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तरी आता आपल्या या ठिकाणी जे काही अधिवेशन आहे ते देखील होणार आहे आणि अधिवेशनामध्ये हा जो काही मुद्दा आहे तो उचलण्याचे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन देखील दिलेलं आहे। तर आपण जर या ठिकाणी पाहिलं, पेसा भरतीच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस पेंडिंगवर आहे आणि अशा पद्धतीची विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी देखील आपल्याला पाहायला मिळते। आता पेसा भरती संदर्भात पुढील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।